नमस्कार, मी अमोल जोशी. पुढारी फोकसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. पहिली बातमी आहे भुजबळ जरांगे वादाची. छगन भुजबळ समर्थक आणि स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी पुण्यात एकमेकांसमोर आले आणि जोरदार घोषणाबाजी झाली. दुसरीकडे भुजबळ आणि जरांगे पाटलांमधला कलगीतुरा देखील सुरूच आहे. इतक्या प्रदीर्घ काळ राजकारण केल्यानंतर भुजबळांवर पुन्हा असा संघर्ष करायची वेळ येणं, यामुळे या सगळ्या परिस्थितीला भुजबळांना का सामोरं जावं लागतंय असा प्रश्न आता समोर आलाय. त्यांना मला सांगायचं आहे, पेटवायला अक्कल लागत नाही, पटवायला अक्कल लागते. जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते. मोडायला अक्कल लागत नाही, घडवायला अक्कल लागते. हिंगोलीच्या सभेनंतर मराठा ओबीसी वाद चिघळला. भुजबळ पुन्हा वादात. पुण्यात मराठा आंदोलक आणि भुजबळ समर्थक आमने सामने. शासकीय विश्रामगृहाबाहेर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. नवीन जुनाटवरून वाद तर विदूषक कोण? भुजबळ जरांगे पाटील कलगीतुरा सुरूच. 25 वर्षांनंतर भुजबळांवर पुन्हा बंदोबस्तात फिरण्याची वेळ का आली? जे मराठा समाजाला सारथीला मिळालं ते ओबीसी महाज्योती या सगळ्यांना मिळालं पाहिजे. ही शिंदे समिती आपण जी निर्माण केली, सांगण्यात आलंय सुप्रीम कोर्टाकडून मराठा समाज मागास नाही. मग ही शिंदे समिती ताबडतोब रद्द करा. यांना काही अधिकार नाही. जिथे गेले तिथे अगोदर म्हणाले 5,000 सापडले, मग दुसऱ्या दिवशी म्हणतात 11,500 सापडले, नंतर म्हणतात 13,500, आता लाखो आणि 2 कोटी 3 कोटी कागद. हे सगळे गेल्या 2 महिन्यातील कुणबी प्रमाणपत्राला स्टे द्या, स्थगिती द्या त्यांना. हिंगोलीच्या सभेत मराठा समाजाला कुणबी आरक्षण नको अशी भूमिका मांडत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडणारे छगन भुजबळ पुन्हा वादात सापडले. सभेनंतर छगन भुजबळ पुण्यात शासकीय विश्रामगृहात मुक्कामी होते. त्या ठिकाणी स्वराज्य संघटनेच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं. शासकीय विश्रामगृहाबाहेर कडेकोट बंदोबस्त असतानाही मराठा आंदोलक आणि भुजबळ समर्थक आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ हे मराठा ओबीसी वाद लावत आहेत आणि हा मराठा ओबीसी वाद होऊ नये म्हणून आम्ही आज सबुरीने घेतोय. ही आमची स्वराज्याची गाडी, ही भुजबळांची गाडी. गाडी फोडायला वेळ लागत नाही, पण महाराष्ट्रातलं जातीय राजकारण दूषित होऊ नये म्हणून स्वराज्य संघटनेच्या वतीनं आम्ही शांततेचा निर्वाणीचा इशारा भुजबळांना आणि ओबीसी नेत्यांना देतोय. आम्ही काय हात टेकून नाही, आम्ही तुमच्या वाटेला चालणं जा येत नाही. तुम्ही जाणून काहीतरी विषय काढायचं, ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करायचे, भांडणं निर्माण करायचे, हे धंदे नेत्यांनी आता बंद केलं पाहिजे. हिंगोलीच्या सभेनंतर मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातला कलगीतुरा अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळालं. पण हे जे केस पिकले ना, हे केस एका आंदोलनात नाही पिकले. जेवढे केस आहेत ना, तेवढी आंदोलनं या छगन भुजबळने केलेली आहेत. जीवाची पर्वा न करता आंदोलन छगन भुजबळला नवीन नाही. काय लोकांना शानपण शिकतात, मात्र झालं मी कुडूम हे पांढरे केस झाले कशा सांगता, हे तुमच्याचमुळे व्हायला लागले. सरकारने ह्या जुनाट नेत्याला रोखलं पाहिजे, कारण हे याच्यामुळेच असले प्रकार व्हायला लागले. जाती तीड निर्माण व्हायला लागलाय, याला ताबडतोब रोखलं पाहिजे. आम्ही शांततेचं आवाहन करतो आणि बराळ्यासारखं कुंकडं बोलतोय. याला सरकारचं लोकांचं रोखायची जबाबदारी नाही का? एक वेगळाच विषय जे आहे या नवीन नेत्यानं मांडला. म्हणले या तुमच्या ह्या सगळ्या लोकांच्या हाताखाली काम करणं, हे ओबीसी आहेत ना, आणि तुम्ही सगळे ओबीसी, तुमच्या हाताखाली काम करणं हे आम्हाला शोभत नाही. या लोकांची लायकी नाही. आमचे बॉस बनणं, यांच्या खाली आम्ही काम करावं. हे कोण आहे ते? आम्ही मराठा समाजाचे लोक आहे. या नेत्यांना सांगायचं आहे महाराष्ट्रातल्या, अरे याचं म्हणणं काय, हे तर ऐका. हे असं
शिक्षण पोरांनी खूप घेतलं, शेवटी तो झेंडाच पकडतो, सुशिक्षित बेकार झालं आणि मग त्या लायकी नसल्याच्या हाताखाली काम करायला लागतं हे लोकांच्या, हे म्हणत होतं. पण त्यांनी ते जातीकडे घेतलं, यांनी एका सहज स्वतःच्या अंगावर उडून घेतली. पोलिसांना आणि सरकारला 1 महिन्याची सजा आहे. जर कुणाला तुम्ही गावबंदी केली आणि अडवला, सरकार हे करणार आहे की नाही, पोलीस हे करणार आहे की नाही, मग हे संविधान काय आहे? मी हे जुनाट नेत्याच्या विरोधात बोलतोय की हे यांचा विचार चांगला नाही, गोरगरिबांच्या लेकराच्या आरक्षणाला विरोध करतात म्हणून यांना बोलतोय. तर ही अशी भाषा शिकवायला लागले. सरकार झोपलंय का? यांच्या दहशतीखाली आलंय का सरकार? दडपणाखाली 70 वर्ष तुम्ही यांच्या दडपणाखाली होते आणि तो असा बोलतोय कुणीकडे पण. मी बी 1 तारखेच्या कार्यक्रमात तुम्ही जर याला नाही रोखलं तर आम्ही सुद्धा समाचार घेणार आहे, त्याला आम्ही हिशेब पूर्ण करू. कायदा जरी एवढा कळतोय, पांढरे झालात आपण, तर जरा ह्यो बी कागद आणावा. मराठा समाजाच्या शासकीय नोंदी सापडल्या, मराठा समाजाला सुद्धा ओबीसीत येता येते, हे बी कागद आणावे एकीकडून. नुसते विदूषकपणाच अंगात आयुष्यभर विदूषकपणाच. पहिल्यापासून तेच केलं, आता तेच केलं. इथून तिथून ज्यांनी मोठं केलं त्यांना छाटीत पुढं आले. असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं म्हणा, त्याच्यावर तुम्ही म्हणा ना. विदूषक मी आहे की कोण आहे ते? पोलीस कसे जखमी झाले? पोलिसांनी आपापसात मारामारी केली, एकमेकावर हल्ले केले पोलिसांनी, आणि पोलिसांनीच एकमेकाला मारलं. त्याला मान्यता आहे तुमची? हा विदूषकपणा आहे. ते हॉटेल जाळलं, छगन भुजबळने त्याच्या पाहुण्याचं हॉटेल जाळलं. पहिल्या दिवशी काय म्हणाले, शासकीय अधिकाऱ्यांनीच हे सगळे आग लावलेले आहेत. अरे कोण विदूषक आहे याचा तरी विचार करा. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ राज्यातल्या स्थितीवरून एकमेकांवर शरसंधान साधत असतानाच सरकारलाही घेरताना दिसतायत. दुसरीकडे मविया नेतेही राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं सांगतायत. दुसरीकडे भुजबळांची चर्चा केली असून या वादात तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. मला अतिशय प्रांजळपणे, विनम्रपणे भुजबळ साहेबांना एवढीच विनंती करायची की ज्या काही तुमच्या मागण्या आहेत, आपण आदरणीय आहात, वंदनीय आहात, आपण कॅबिनेटमध्ये या राज्याच्या आहात, त्याच्यामुळे ज्या मागण्या ते व्यासपीठावर न करतात त्या जर त्यांनी कॅबिनेटमध्ये त्या बंद दरवाज्यात खोली जर केल्या, कारण का तो अधिकार आहे. जुन्या नोंदींप्रमाणे कुणबी दाखले देणे हे तर सरकारचा निर्णय पूर्वीच आहे, फक्त तो अंमल होत नव्हता. त्यामुळे याच्यामध्ये कुणालाही विरोध असण्याचं कारण नाही. आणि भुजबळ साहेबांना पण त्यांची भूमिका हीच आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. ते देत असताना ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणे तीच भूमिका सरकारची. सप्टेंबरपासून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावीत या मागणीसाठी जरांगे पाटलांनी रान उठवलंय. या मागणीला विरोध करण्यासाठी राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ मैदानात उतरल्याचं दिसतंय. ओबीसींचे आक्रमक नेते अशी भुजबळांची ओळख आहे. भुजबळांनी हा मुद्दा जातीयवादी केल्याचा आरोप होतोय. राज्यातील 160 मराठा आमदारांना पाडण्याचं वक्तव्य, जालना लाठीमार प्रकरणामध्ये आरोपींना अटकेची मागणी, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप थांबवण्याची मागणी आणि ओबीसी सभांमधून हातपाय तोडण्याची भाषा, यामुळं भुजबळ अडचणीत येताना दिसत आहेत. मराठा ओबीसी वादात ओबीसींचा चेहरा होण्याच्या प्रयत्नात छगन भुजबळ मराठा आंदोलकांच्या टार्गेटवर आले. 25 वर्षांपूर्वी शिवसेना सोडल्यानंतर ज्या पद्धतीनं पोलीस संरक्षणात फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली होती, तीच वेळ पुन्हा आली आहे. भुजबळांनी या वादात घेतलेली आक्रमक भूमिका राजकारणातील संधी आहे की अस्तित्वासाठीची हतबलता, हे भविष्यात स्पष्ट होईल. ठाण्याहून श्रेयस सावंत आणि पुण्याहून ज्ञानेश्वर चौतमलसह संदीप साखरे, पुढारी.